पत्नी असताना देखील त्या वेश्येवर याचं मन गेलं, पती पत्नी सारखेच राहू लागले. आणि असा अनेक दिवस यांचा विहार चालू आहे. बसताना, उठताना, खाताना, पिताना पती पत्नी सारखा व्यवहार आहे. आईने सांगितलं, बाबा पोरा हे असं करणं तुझं बरोबर नाही, परंतु आईचं ऐकणाऱ्यापैकी नाही, वडिलांचं ऐकणाऱ्यापैकी हा देवराज नाही. म्हणून पोराला मायबापानं वेळेवर सावध केलं पाहिजे. परंतु अशी गत आहे की आमचा बाळ्या फार चांगला. मग केव्हा कळतंय? शेंडीवरून ओघळ गेल्यानंतर. आणि असंच झालेलं आहे. आई बाप समजून सांगायला ऐकत नाही, आणि आई बाबा झोपलेले ते मला फारच त्रास द्यायले, म्हणून रात्रीच्या वेळी त्या देवराजनं झोपेतल्या अवस्थेमध्ये आई बापाचा खून करून टाकलेला आहे. वाईट मार्गाने आलं, वाईट मार्गाने जाणार. त्यांच्या जवळचं सगळं धन घेतलं आणि सगळं धन घेऊन आई बापाच्या जवळचं धन घेऊन वेश्येला दिलं सगळं. आता काय पाहायचंय? आई बापा गेले, रान मोकळं झालंय आता सगळंच. अभक्ष भक्षण करायचं, मद्यपान करायचं, आणि ब्राह्मण कुळात जन्मलेला वेश्येच्या पात्रामध्ये उष्ट खायला लागलाय. तिचा वाईट कमवलं, वाईट होणार. आणि एक दिवस काय झालं की हा देवराज फिरत 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 दैवयोगानं प्रयाग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आला. त्याचं नाव दुसरं आहे प्रतिष्ठानपूर. आपल्या जवळ औरंगाबादच्या जवळ पैठण या गावाला सुद्धा प्रतिष्ठानपूर असं नाव आहे. जुन्या काळात ते प्रतिष्ठानपूर नावानं प्रसिद्ध होतं. आणि तिथं पाहिलं त्यानं की प्रयाग या तीर्थराज ठिकाणी एक शिवालय, साधू महात्मा त्या ठिकाणी सगळेजण एकत्रित झालेले आहेत आणि जोरात भजन करायले. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ तुझे, 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 काशी विश्वनाथ गंगे बाबा अमरनाथ गंगे, तीर्थक्षेत्र प्रयाग राज या ठिकाणी असे एक मंदिर पाहिलं, शिवालय पाहिलं. आणि शिवालय पाहिल्यानंतर तिथे हे सगळा नामघोष म्हणजे शिव महापुराणाची कथा चालू आहे तिथे. आणि गंमत अशी आहे बघा, काय सुंदर पुराणामध्ये वर्णन केलंय. त्याला तिथं ज्वर आला. ज्वर म्हणजे काय? ताप. आपल्याला येते की नाही?